उल्हासनगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा गटाचे नंदुरबार संपर्क प्रमुख तसेच उल्हासनगर 3 चे विभाग प्रमुख दीपक साळवे यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। दीपक साळवे हे गेली तब्बल 40 वर्षे शिवसेनेचे निष्ठावान व सक्रिय शिवसैनिक म्हणून कार्यरत होते। साळवे सोबत जगदंबा पतपेढी संस्थेचे सर्वेसर्वा बोडके सर तसेच जितू चैनानी यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। हा पक्षप्रवेश शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला। दरम्यान चोपळा कोर्ट येथील शिवसेना शाखेत शिंदे गटाने अधिकृत प्रवेश करत शाखेचा ताबा घेतला। या घडामोडीमुळे उल्हासनगरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। शाखेचं सांगायचं चोपडा कोर्ट विभागातील शिवसेना शाखा, ज्या शाखेचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालेली शाखा, ती शाखा काही दिवस जे बाळासाहेबांचे विचार विसरलेले आहेत आणि शिवसेनेचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मंत्र विसरलेले आहेत आणि त्या शाखेतून कोणत्याही प्रकारचं जनमानसाकरता गोरगरिबांकरता काम होत नव्हतं। ती शाखा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आज ताबा घेतलेला आहे आणि निश्चितपणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कामकाज जोरात सुरू होईल। जी परंपरा प्रकाश सावंत यांच्यापासून नगरसेवक निवडून देण्याची होती, ती परंपरा पुढे अशी त्या शाखेच्या माध्यमातून चालू राहील। आजच्या या क्षणी दीपक साळवे उबाटाचे विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे नंदुरबारचे संपर्क प्रमुख बोडके सर, जगदंबा पतपेढीचे सर्वेसर्वा अध्यक्ष, त्याचप्रमाणे जितू चैनानी व्यापारी, या सर्वांनी आज प्रवेश केलेला आहे। मोठ्या वातावरणामध्ये वातावरण आणि शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। शाखेचे सर्वच पदाधिकारी सामील झालेले आहेत, त्यांचाही प्रवेश झालेला आहे आणि अशा प्रकारे आज जी परंपरा किंवा जे चालू आहे की शिंदे साहेबांकडे ज्यांची ओढ आहे त्याप्रमाणे ही शाखा सामील झाली। अंतर्गत विषय आहे तो आजच्या दिवसात संपून जाईल। त्याकरता जो शिवसेनेचा आदेश आहे, ज्याप्रमाणे शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी चारही उमेदवारांना, त्याप्रमाणेच काम होईल।